कालच्या आणि आजच्या घटनेमध्ये जर का आपण बघितलं तर नरेंद्र काळे हे काल एबी फॉर्म देण्यासाठीच्या धावपळीमध्ये दिसून आले आणि आज अर्जाची छाननी आहे आणि छाननीच्या दिवशी देखील नरेंद्र काळे हे आपल्यासोबत आहे. म्हणजे मी तुम्हाला आग्रह करण्यामागचा येतो की तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात आणि कशा पद्धतीने रणनीती आखली तुम्हाला देशमुख मालकाने सहामधून उभारायची म्हणजे एक संमती किंवा त्यांना एक इच्छा व्यक्त केली होती, पण तुम्ही 24मध्ये गेल्याचं कळतं. प्रभाग 24 म्हणजे मी जिथं राहतो, जिथं आधी नगरसेवक होतो त्या भागातूनच मी उमेदवारीची मागणी केली होती. तसा अर्जही केला होता. पण पार्टी म्हणून मला सुचवण्यात आलं होतं की प्रभाग 6मध्ये ओबीसी आहे तिथून निवडणूक लढवली तर जरा पॅनलला ताकद येईल. पण साधारणपणे सर्व विचार तुम्ही तसा चाकाचोळा पण घेतला होता सहाचा. नाही, साधारण सर्वच प्रभागाचा चाकाचोळा म्हणजे अध्यक्ष असल्यापासून आणि थोडीशी उत्सुकता असल्यामुळे सगळ्याच प्रभागाची माहिती किंवा चाकाचोळा होता. पण 6 नंबर प्रभागाची असं वाटलं का की तुम्हाला 24 मधून होणार नाही, तुमचं 6 मधून मालकाच्या कोटातून तुम्हाला 6चं तिकीट द्यावं, असं का? म्हणजे बापू देणार नाही त्याची खात्री होती का? नाही, काय झालं होतं की स्थानिक कार्यकर्ते जे पार्टीचं काम करतात, अनेक वर्ष झालं काम करतात, ते सगळेच जण इच्छुक होते आणि प्रत्येकाला वाटतं की निवडणूक आल्यावर उमेदवारी मिळावी, उभा राहावं म्हणून. आणि प्रत्येक वेळेस ओपनची जागा ही स्त्रीसाठी आमच्या इथं सुटली होती. यावेळेस पहिल्यांदाच सर्वसाधारण झाली. उभा राहण्याची इच्छा होती. सहा कधी नाकारलं आणि 24 कधी स्वीकारलं, हे सगळं बालाजी सरोवरमध्येच झालं. नाही, 6चा फॉर्मच मी भरला नाही. मी फक्त 24चाच फॉर्म भरला आणि मी ठरवून टाकलं होतं की 24 मधनं पार्टीने दिलं तर उभं राहायचं, नाहीतर पार्टी जे काम सांगेल ते आपण करावं असं ठरवलं होतं मनाशी. पण मला सांगितलं की तुला लढायचं आहे 24. बापूची संमती आहे. हो, निश्चितपणाने बापूंच्या संमतीशिवाय शक्य नाही. काल एक घटना घडली की एबी फॉर्मच्या अनुषंगाने सगळी धावपळ झाली. धावपळीमध्ये 2 प्रश्न माझ्या अणुत्तरित आहेत, तुम्ही द्यावा अशी अपेक्षा आहे. एक की बाबा 20 मिनिटं कमी असताना तुम्ही तिघे चौघे जण आलात, म्हणजे पालकमंत्र्याचे OSD आमदार साहेब, तुम्ही आणि अध्यक्षा. 20 मिनिटं असताना अगोदर 20 मिनिटांमध्ये मला वाटतं 6 बूथ तुमचे कव्हर झाले. 7वा बूथ हा म्हणजे बूथ क्रमांक 2 हा तुमचा राहिलेला. पण तुम्ही 7 माणसं नियुक्त करू शकलो असतो, तुम्ही एकट्यामध्येच नाही, कसं आहे की साधारणपणे एबी फॉर्म द्यायचा हा की अध्यक्षांनी द्यावा आणि अध्यक्ष रिवाज म्हणजे तो त्यांचा अधिकार नाही, त्याच्यावर त्यांची सही असते आणि तो त्यांनी द्यावा प्रत्येक कार्यकर्ता. म्हणून आम्ही त्या पद्धतीने सगळे फॉर्म देण्याचा प्रयत्न करतो. पण जाणीवपूर्वक काही ठिकाणी आम्हाला गर्दीत अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथपर्यंत न पोहोचण्याचा मी साक्षीदार आहे त्या गोष्टी. तुम्ही बरोबर 3 वाजता बूथ क्रमांक होतो आधी निर्णय अधिकारी बोलला. मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही अडवत कुणाला होता. आमच्या ज्यावेळेस इथं लक्षात आलं की पुढे जाण्याची अडचण आहे त्यावेळेस ऑलरेडी आम्ही ते एबी फॉर्म पोच केले होते आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत की आतमध्ये जाऊन थांबा तुम्ही. काय वैशिष्ट्य आहे? बरोबर आहे. पुढे तुम्ही एक मला सांगा की गेले अनेक वर्ष, सचिनात असतील, मी असेल, रोहिणी असेल, अनेक वर्ष राजकारणात कळत असं ते 3 वाजताच्या आत फॉर्म जायला पाहिजे. मग गेलेत ना तुम्ही, कुठल्या हेच मला कळत नाही. 3 वाजताच्या आत आमचे कार्यकर्ते एबी फॉर्म आत घेऊन गेले. फक्त होतं, तुम्ही फक्त आत जाऊ दे नाही. निवडणूक निर्णय अधिकारी दोनच्या असलेल्या प्रभागामध्ये असलेल्या इच्छुक किंवा इच्छा नव्हती. हा होता, इच्छा होती. पण तुम्ही जसं म्हणलं की टायमिंगचा ज्यावेळेस प्रॉब्लेम यायला लागला त्यावेळेस ऑलरेडी पुढे गेले, आत नेऊन दिले आहेत एबी फॉर्म. आमच्या कार्यकर्त्यांच्या आतमध्ये होते आणि 3च्या आतमध्ये आत गेल्यानंतर त्यांनी आरोनला विनंती केली की एबी फॉर्म माझ्याकडे. त्यांनी म्हणले की लाईननुसार जसं येईल त्यानंतर ते स्वीकारू आणि सगळ्यात शेवटी ते एबी फॉर्म स्वीकारले. सर्व शहानिशा करून घेतली आरोननी
की ते कुठनं हे नाही झालेलं, 3च्या आधी होते का, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून त्याला मान्यता देण्यात आहे. किती शहराध्यक्ष आहेत बरं का, म्हणजे किती चातुर्य आहे शब्दामध्ये. आम्ही पत्रकार ह्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. दुसरा प्रश्न अगदी उत्सुकतेला आहे, आमच्या पत्रकारांमध्ये तर खूप मोठा चर्चेचा विषय आहे. जर का इतक्या 2:45ला तुमचा जर का निर्णय अधिकारी 2कडे बी फॉर्म पोच झाला असेल, तर अद्यापपर्यंत भाजपाची अंतिम उमेदवाराची अंतिम यादी का जाहीर नाही? नाही, मी तुम्हाला म्हणजे याच्यातलं स्पष्टपणे सांगतो की इथं ज्यावेळेस AP फॉर्म दिले त्याच्यानंतर आम्ही सगळेजण विजयकुमार देशमुख मालकांच्या आमदारांचे त्या तिथं गेलो आणि त्यानंतर तिथं जे उशीर झाला त्यानंतर सगळेजण घरी गेले आणि या 2-3 दिवसात अध्यक्षांना जे एक्झर्शन झालं होतं त्याच्यामुळं ती यादी राहिली, त्या इन टाईममध्ये आली नाही. आणि नंतर असं झालं की ठीक आहे आता काय उद्या छान सर्वसामान्यपणे काय असतं की छाननी 2 दिवसानंतर असते की मध्ये गॅप असतो. आता कालच फॉर्म सबमिट फास्ट आहे कार्यक्रम, जरा फास्ट आहे. फास्ट नाहीतर कसं आहे तुम्ही की बघा की लगेच त्याच दिवशी संध्याकाळी यादी डिक्लेअर होती असं होत नाही, दुसऱ्या दिवशी पण होती. पण आज तुम्ही एवढा आग्रह का करताय की आज छाननी असल्यामुळे तुम्ही आग्रह करत होता की ते थोडासा उशीर झाला. कधीपर्यंत मिळेल तरी पण आता काय छाननी झाल्यावर सगळीच यादीच मिळणार नाही ना तुम्हाला. सगळे मिळेल. आणखी एक प्रश्न असा की बाबा ह्या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातं की निष्ठावंत कार्यकर्त्याला खरंच मारलं गेलं आणि निष्ठावंत कार्यकर्ता हा पूर्णपणे पक्षाच्या बाहेर फेकला गेला आणि उपरे आलेल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला. एक संधी साधूपणा ह्याच्यामध्ये डाव आखला गेला. ह्या मताशी, ह्या प्रश्नाशी सहमत आहात का? नाही काय हो का, ज्यावेळेस पार्टीत कार्यकर्ता काम करतो त्यावेळेस निष्ठेने काम करतो. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्ते असे की वर्षानुवर्ष काम करतात. माझ्यासारखा माणूस आला 30व्या वर्षी नगरसेवक झाला, पण काही असे पण आहेत की आज 50-50 वर्ष झालं काम करतायत, 60 वर्ष झालं काम करतात, पण त्यांना तिकीट मिळू शकत नाही. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहे. निष्ठावंतांवर थोडासा इन्कमिंगमुळे त्रास होतोय का, निश्चितपणाने होतो. काही ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचा पार्टी विचार करते, काही ठिकाणी कार्यकर्त्यांवर अन्याय होतो हे, आणि आज काही कार्यकर्ते नाराज पण आहेत. पण मला निश्चितपणे माहिती की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दुखावलेला विचारावर कार्यकर्ता काम करतो. निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि जोराने उतरणार नाही अशी भीती वाटत नाही तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारधारेसाठी काम करतो, विचारधारेवर काम करतो. निश्चितपणाने आज जरी नाराज असेल तर तो तेवढ्याच ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. जर का एखादा नेता आला तर त्याला पुनर्वसन करून त्याला स्थिर केलं जातं. कार्यकर्त्याच्या पुनर्वसनावर भाष्य करणार कोण? नाही, निश्चितपणाने येणाऱ्या काळात ज्यावेळेस आमची कोर कमिटी बसणार आहे त्यावेळेस ही निवडणूक झाल्यानंतर प्रामुख्याने त्या भागातले जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी काय करायचं याची सगळ्यात पहिल्यांदा पार्टी निर्णय करत याचं मला ठामपणे खात्री आहे. असं वाटतं 2 आमदारांनी एक शब्द दिला होता की निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मागे राहू, ते कुठे जरी गेले तर आम्ही त्यांचा प्रचार करू, असं होईल? मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला सोडून कुठला निर्णय करतील असं मला वाटत नाही. आणि तसं असेल तरी दोन्ही आमदार त्यांना समजून सांगतील. अध्यक्ष आहेत, पार्टी आहे, सगळेजण. निश्चितपणाने आम्ही त्याची काळजी घेऊ की निष्ठावंत कार्यकर्ता आमच्यापासून दूर जाऊ नये. नक्कीच कार्यकर्त्याच्या घामामधून जमिनीला कस निर्माण करण्यासला किंवा त्याच्यामध्ये पीक आणून पीक हाताला आणण्यापर्यंतचं कष्ट कार्यकर्त्यांनी केलं. आता ते कुठेतरी वेळ आहे की त्याला तो मोबदला मिळावा, पण ते मिळत नसताना अशा पद्धतीनं धीर दिला जातो आणि कार्यकर्त्यामध्ये एक नवी उमेद, नवी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न. आता नेमकं कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना न्याय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.